नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोल्युशन अकॅडमीमध्ये। मी शंकरपुरी घेऊन आलेले एक नवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, सध्या तलाठी भरती एमपीएससी कडे गेल्यामुळे आपल्या मनामध्ये बरेचसे डाऊट निर्माण झालेले आहेत। कदाचित गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात, कारण गणित व बुद्धिमत्तेला खूप सारा वेटेज आहे, म्हणजे 20% वेटेज त्या ठिकाणी आपल्याला प्रिलिमला दिसून येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज आपण पीवायक्यूच्या माध्यमातून नक्कीच ठरवू शकतो। तर बघा मित्रांनो, 2026चा मी गट ब ला विचारलेला प्रश्न भूमितीच्या माध्यमातून कशा पद्धतीने विचारला आहे आयोगाने ते आपण या ठिकाणी बघूयात। एकदम साध्या पद्धतीने आपण सांगू शकतो, एकदम कन्सेप्ट प्लस शॉर्ट ट्रिक्स ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय। बघा मित्रांनो, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे सगळ्यांना माहिती आहे। तर बघा मित्रांनो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असेल आणि इथे या ठिकाणी आपल्याला तीन कोण या ठिकाणी दिलेले आहेत, 30x अंश प्लस 40x अंश प्लस 38 प्लस x अंश ह्या ठिकाणी दिलेले आहे। ह्या ठिकाणी जे 30x अंश हे दिलेले आहे याचा अर्थ 30 आणि x अंश जो आहे याच्यामध्ये नक्कीच गुणाकार असणार आहे, हे सगळ्यांना माहित असणार आहे, कारण त्याच्यासोबत x आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर चिन्ह नसेल तर त्याच्यामध्ये फिक्स काय असणार आहे, तर गुणाकार असणार आहे। बघा मित्रांनो, तर 180 अंश बरोबर 30, 40 आणि हे 1 जर आपण घेतलं तर 71x अंश हे या ठिकाणी येणार आहे प्लस 38 या ठिकाणी येणार आहे। तर हे प्लस वाले 38 इकडे येणार आहेत, मायनस होणार आहेत। 38 ला 180 मधून जर मायनस केलं तर 142 भेटणार आहे आणि बरोबर जर आपण घेतलं तर 71x अंश हे भेटेल आणि ह्या सोबत हे गुणाकारात आहे, इकडे येऊन भागाकार होणार आहे। म्हणजेच काय, तर या ठिकाणी x ची किंमत, ह्या ठिकाणी x ची किंमत काय असणार आहे, x अंश बरोबर 2 असणार आहे। म्हणजेच x अंश ह्याची किंमत म्हणजेच x ची किंमत आपल्याला भेटणार आहे ती 2। विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्न आपण ह्या पद्धतीने नाही सोडवला तर ह्या प्रश्नाला फक्त काही सेकंद लागतील, एका सेकंदात तुम्ही उत्तर सोडवतात। बघा कशा पद्धतीनं, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते। तर बघा मित्रांनो, मी 30 सोबत 72 ला जर गुणलं तर 7×21 म्हणजे खूप मोठा गुणाकार होते। सेम 38, 30×90 म्हणजे 40 जर घेतलं तर हे कदाचित होईल, परंतु इथं 40 सोबत पुन्हा गुणाकार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे 38 प्लस ऍड करायचे, म्हणजे हे नाही बसणार आहे, म्हणजे हे ऑप्शन एलिमिनेट होईल। 71 म्हणजे सेम त्या ठिकाणी होणार नाही, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। इतका साधा प्रश्न होता, परंतु त्या कंडिशन मध्ये तुम्हाला माहिती आहे परीक्षेमध्ये हे सगळं सुचत नाही, हे नंतर सुचते। सगळं करेक्ट आहे, परंतु कन्सेप्ट क्लिअर असेल ना, अशा पण गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सुचतील, पण त्याच्यासाठी तुम्हाला लागेल फक्त आणि फक्त प्रॅक्टिस, आणि ही प्रॅक्टिस एकदम स्ट्रॉंग करायची असेल तर आजच सोल्युशन अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।